नमस्कार, मी पौर्णिमा's रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला कढी पकोडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा आणि रेसिपी पाहून झाल्यावर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। कढी पकोडे बनवण्यासाठी इथे मी या वाटीने 1 वाटी बेसन घेतलंय आणि याच वाटीने 2 वाटी ताक घेतलंय मी इथे। त्यासोबतच मी ते फोडणीसाठी 4 हिरव्या मिरच्या स्लिट करून घेतल्यात, मध्ये 8-10 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता पहिल्यांदा मी अर्ध यातलं बेसन कढीसाठी वापरणार आहे आणि अर्ध बेसन पकोड्यासाठी वापरणार आहे। आता पहिल्यांदा मी पकोड्यासाठीचं पीठ तयार करून घेते, मिश्रण तयार करून घेते। पकोड्यासाठीचं माझं बॅटर इथे बनवून झालं आहे। मी या वाटीतलं पाव वाटी पाणी इथे बॅटरसाठी वापरलं आहे आणि थोडासा ओवा मी हातावर क्रश करून घातला आहे। आता आपण कढीसाठीचं बॅटर मिक्सरमध्ये बनवून घेऊया। इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये उरलेलं बेसन मी घालते आणि यामध्येच ताक घालते। आता हे मी एकदा मिक्सरमध्ये असं फिरवून घेते। कढीसाठीचं बॅटर मी इथे मिक्सरमध्ये करून घेतलंय। आता आपण पहिल्यांदा पकोडे तयार करूया, पकोडे फ्राय करून घेऊया। पकोडे तळण्यासाठी मी इथे छोट्या कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय। तेल आपलं इथे गरम झालंय। आता यामध्ये पकोडे फ्राय करून घेऊया। या बॅटरमध्ये मी थोडासा ओवा आणि मीठ, हळद घातली आहे। हे पकोडे आपल्याला चपटेच करायचे। हे दोन्ही साइडने आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया पकोडे। हे पकोडे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत आपण फक्त फ्राय करायचे, जास्त ब्राऊन गोल्डन करायचे नाहीत। हे पहा, अशा प्रकारे आता मी बाकीचे सर्व पकोडे फ्राय करून घेते, नंतर पुढची प्रोसिजर आपण बघूया। इथे आपले पकोडे झालेले आहेत फ्राय करून। आता आपण कढीला फोडणी देऊया। कढी करण्यासाठी मी एक पातेलं ठेवलं आहे गॅसवर। त्यामध्ये मी आता ज्या तेलामध्ये आपण फ्राय केले पकोडे त्याच तेलामधलं मी 1 चमचा भरून 1 मोठा चमचाभर तेल घालते। अर्धा चमचा राई तडतडली की जिरे घालूया। 1 टीस्पून मी इथे जिरा घालते। जिरा इथे फुललाय। यामध्ये आता मी थोडीशी मेथी घालते, मेथीचे दाणे घालते। 8-10 मेथीचे दाणे घातले की
आता यामध्येच मी स्लीट करून घेतलेल्या 4 हिरव्या मिरच्या घालते आणि थोडंसं हिंग घालते. दोन चिमूटभर मी ते हिंग घातले. आता आपण हे व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया. आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालते. आता ताक आणि बेसनचं बॅटर घालते यामध्ये. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. हे पहिल्यांदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. मीठ आत्ता नाही टाकायचं. याला उकळी फुटल्यानंतर मीठ घालायचं. आता यामध्ये मी पाणी घालते. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलंय, ते घालते. आणखी मी अर्धा ग्लास पाणी घालते यामध्ये. मी आणखी अर्धा ग्लास पाणी घालते यामध्ये. ही कढी तशी पातळच असते, पण जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही आणखी पाणी ॲड करू शकता, कारण हे थंड झाल्यावर ही आणखी घट्ट होणार आहे कढी आपली. आता याला जरा उकळी फुटली की आपण मीठ घालूया. चला तर मग आता आपण उकळी येण्याची वाट पाहूया. उकळी आली आपल्या कढीला. आता यामध्ये मी मीठ घालून घेते. मी इथे 1 चमचाभर मीठ घालते, छोटा चमचा भरून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ यामध्ये घालू शकता. यासोबतच मी आता इथे कोथिंबीर घालते. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते कोथिंबीर आपली यामध्ये. कढी थोडीशी मला घट्ट वाटते. यामध्ये अर्धा ग्लास आणखी मी पाणी घालते. या स्टेजला आपण मीठ चेक करून घ्यायचं. आता याला पुन्हा एकदा आपण एक उकळी काढून घेऊयात. त्यानंतर याचा तडका बनवून घेऊयात. कढीला उकळी आली आहे. आता आपण एक तडका बनवून घेऊयात. कढी साईडला काढून ठेवतो मी जरा. तडक्यासाठी मी इथे 1 मोठा चमचा भरून तेल घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 टीस्पून जिरा घालते. त्यासोबतच कढीपत्त्याची 7-8 पानं घालते आणि लाल मिरच्या घातल्या 4. हा तडका आपण कढीवरती घालून घेऊया. मी इथे 1 चमचा लाल तिखट सुद्धा घालते. हे काश्मीरी लाल तिखट घालते मी. आता आपण हा तडका कढीवरती घालून घेऊया. आता यामध्ये आपण फ्राय केलेले पकोडे घालूया
आणि फक्त 1-2 मिनिटं हे असंच उकळू देऊयात. त्यानंतर गॅस बंद करूया. व्यवस्थित असं ढवळून घेऊया. आता एक उकळी आली की आपण गॅस बंद करूया. इथे कढीला मस्त उकळी आले आहे. इथे आपला कढी पकोडा तयार आहे. चला तर मी आता गॅस बंद करते. इथे आपला कढी पकोडा खाण्यासाठी तयार आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत, खमंग आणि झणझणीत अशा नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.